नमस्कार। आज आम्ही कार्यकर्त्यांची बैठक याच्या निमित्त या ठिकाणी घेतलेली आहे। सर्व कार्यकर्ते संभ्रम अवस्थेमध्ये होते। तुम्ही अचानक आम्हाला न विचारता फॉर्म काढून घेतला आणि त्यांना काहीच माहित नव्हतं। त्या माध्यमातून त्यांना आम्ही एकत्र बसून आज सांगितलं आपल्याला शिवसेनेचंच काम करायचं आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्याला थांबायचं सांगितलं आणि थांबून घेऊन सांगितलं तुम्ही आज जरी आमच्याकडून काही चूक झाली असेल तर भविष्यात तुम्हाला आम्ही वारंवार सोडणार नाही आणि निश्चित तुम्हाला त्याचं फळ आम्ही देणार आहोत। गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही सक्रिय झालेलो आहे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि प्रत्येक ठिकाणी मी जाऊन भेटतो। तो आम्हाला अतिशय मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे आणि निश्चित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निवडून येतील अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे। आणि मला रेपाळे साहेब असतील, पगारे साहेब असतील यांच्या माध्यमातून ज्या सर्व काही गोष्टी विकासाच्या माध्यमातून त्यांनी ज्या सांगितल्या आहेत, तुम्ही आपले साहेब नगर विकास मंत्री आहात। आपण जो पॅनल केलेला आहे, जी आपण निवडणूक लढवणार आहोत, फक्त विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढायचंय। ज्या ठिकाणी प्रत्येकाने खंत व्यक्त केली की या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाहीये, स्मशानभूमीपासून रस्त्यापासून गटारापासून ज्या गोष्टी बोलले त्या गोष्टी आपण जनतेला देण्याचा 100% प्रयत्न करायचा आहे। जनतेचे कामं प्रामाणिकपणे करायचे हाच शिंदे साहेबांचा हेतू आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक छोटी बैठक घेतली। त्याच्यात आपण आपल्या सर्व नगरसेवकांना हेच मार्गदर्शन केलंय की देवळालीचा विकास झाला पाहिजे, हाच उद्देश तुमचा असला पाहिजे। शिंदे साहेब आमचे खरी गोष्ट आहे, शिंदे साहेब तरी त्यांचे मित्र असले पण याच्या अगोदर पण भाजपचं सरकार होतं, त्यांनी ती योजना आणायला पाहिजे होती। आमचे मित्र पक्ष जरी असले तर त्याचं श्रेय घेण्याचा ते तर प्रयत्न करतील, पण ही योजना कोणी आणली हे जनतेला आणि आमच्या लाडक्या बहिणीला चांगलं माहिती आहे।